तर मित्रांनो आपण बघतोय एलियन आणि सुलतान. आणि आपल्या नंदीचं नाव काय दादा? बादल. बादल. आणि कोण होता? आनंदराव. आनंदराव. कुठेतरी गाडी लॉबी का काय झाली ना? लॉबी म्हणजे सुट्टीला त्यांच्या बैलाचा थोडा पडला बैल खाली, असं त्याच्यामुळे आपल्या गाडीचा विजय झाला. विजय झाला. म्हणजे सामन्याने यायला पाहिजे होते, भले 19-20 काहीतरी झाला असता दोयातली एक, पण बैल पराला नव्हता पाहिजे होता. असं तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा ना. संदीप हरिचंद्र देसाई. आपल्या कोणत्या नावाने गाडी बोलते आपली? आर्या संदीप कापरी सिद्धी, आर्या संदीप देसाई. देसाई. तर काय बोलाल आजचा? समजा आता गुलालच आपण बोलूया. गुलाल आता काय, समोरचा तो जो आता सुलतान होता आणि एलियन, तो सुलतान थोडा पूर्वीपासून थोडा ह्या साईडला पडला तो. म्हणजे तर समोरचे गाडी पण टॉपचीच होती. 1001 म्हटली तर समोर म्हणजे पैऱ्याला असू दे किंवा विरुद्ध गाडी असू दे, आपल्या नंदीचं तेवढंच नाव होतं. म्हणजे त्यांच्या गळ्यात पळू दे किंवा अपोजिट पळू दे, नाव तर होतच. काय बोलाल, काय आनंद आहे? बैला तर चर्चातलीच आहेत ना ती, नम्रानच पळत्या बैल. आणि म्हणजे 1001 त्याच्यातला नंदी म्हणजे तो एक टॉपचाच प्रत्येक नंदी आहे. तर त्या नंदीच्या विरुद्ध जेव्हा आपली गाडी असते तेव्हा कुठेतरी मनात म्हणजे काय असतं की गुलाल आपला होऊ शकतो का? तर मग आता रिझल्ट वेगळा झालेला आहे, पण याच्या अगोदर असं वाटलेलं का की आज आपण गुलाल घेऊन जाऊ? वाटला म्हणजे तो आतिश पाटील आहे ना चिचपाऱ्याचा, हा, त्याला पायरा होता आनंदरावला आमचा. आनंदराव आणि ते दातिवलीवाल्यांचा नाव होता. इकडनं एलियन निघला, इकडनं बादल निघला. आतिश पाटीलनी त्यांच्यावर नाव फिरवला दातिवलीवाल्यांच्या. असं. तर मग या सीझनला किती गुलाल झालेत आपले? झाले असतील 30-40. तर म्हणजे एक चांगलीच कामगिरी करतोय. तर बघा, आपण जेव्हा गुलालात असतो आणि जेव्हा आपला एक कुठेतरी संघर्ष चालू असतो तेव्हा पहिल्यासाठी कधी कधी आपल्याला प्रॉब्लेम येतो. आपला तुमचा संघर्ष म्हणजे थोडक्यात काय सांगाल बैलगाडी क्षेत्रातला? संघर्ष म्हणजे जसा आम्हाला बैल भेटतो आम्ही त्या हिशोबाने पळवतो. जास्ती हे नाही करीत बसत, ह्योच पायरा पाहिजे ना तोच पाहिजे असं काही नाही. कुठल्या बैलांना आपल्याला वाटलं बाबा आपल्या बैलाच्या थोडा हे बैल याच्यामध्ये थोडंसं संबंध बी जपतो ना आपण, त्या हिशोबामध्ये बैल करतो आम्ही. म्हणजे संबंध जपणे क्षेत्रात गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक पायरा वेगळा असतो आमच्या बैलाला. आम्ही एकच पायऱ्यामध्ये नाही पळवीत बैल, वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळवतो. म्हणजे कधी कधी एक आपल्याला सुद्धा गरज बोलू शकतो चांगल्या पायऱ्याची असते. गरज आता मोठे पायरे नाही होत आपल्याला, जे आपल्या ऐपती प्रमाणे होते त्या हिशोबामध्ये आम्ही पण खेळतो. त्या हिशोबानेच गाडी आम्ही पकडतो. समजा 19-20 गाडी मोठी कधी येते बैला कधी होतो, त्याच्यामध्ये काय खेळ आहे, खेळामध्ये काय हे नाही एवढं. अर्जित होत असते. अर्जित होत असते. समज येणाऱ्या कालामध्ये एलियन सोबत पैरा होऊ शकतो का आपला? कधी होऊ शकतोय ना. मथुर बरोबर पण पळालेला आहे बैल आमचा गेल्या सीझनला. गेल्या सीझनला एक म्हणजे टॉपचंच नाव आपण बोलू शकतो मथुर सुद्धा. हा, काकडवालला पळाला होता बैल आमचा. काकडवालला. आणि आपण नंदीची फिटनेस वगैरे बघतो, म्हणजे रुटीन बद्दल काय सांगाल एक बैलाच्या? रुटीन बद्दल बैल आपला पळवतो, बैल चांगल्यापैकी पळवतो. थोडा आजार असला बैल, ताप बिप थोडा कमी येतोच कुठला पण बैल. पुढचं नियोजन कसं काय असणार आहे? पुढचा आपला काही नाही एवढा, म्हणजे झाला चांगला नियोजन तर करतो त्या हिशोबामध्ये. एक अड्डा घालून पण आणतो आम्ही, प्रत्येक अड्ड्याला आलाच पाहिजे असं काही नाही. असं म्हणजे एक किती दिवसाचा तुम्ही एक गॅप देता? आम्ही 4-5 दिवसाची, 6 दिवसाची. कधी दिवसावर पळवला तर 6-7 दिवस बाहेर नाही, 8 दिवस बाहेर नाही काढत बैल. 3 फेऱ्यानं पळवला तर 6-7 दिवस नाही काढत बैल. आज आपण बघतोय मुंबई बिंजोरमध्ये एक मोठ्या मोठ्या नंदींचे कुठेतरी देवाज्ञा होतीये. म्हणजे बैलगाडा क्षेत्रात असं बोललं जातं की 2 दिवस झाले की आपण बैल काढतो, म्हणजे बाहेर पळण्यासाठी किंवा कुठल्या मैदानात, असं म्हणजे मोठे मोठे नंदी. पण तुमचा अनुभव म्हणून काय सांगाल? बैलाला कसं आहे, त्याचं टेम्परेचर पण चेक केला पाहिजे. बैलाला किती ताप बीप असतो, गरमीमध्ये काही सांगू शकत नाही. कुठला बैल खाईत पण राहतो ताप असला तर. पण तो 2-3 दिवस जर ताप राहिला, बारीक बोलून आपल्या बैलाला ताप जर असला
तो राहिला तर तो आपल्या बैलाला भारी पडू शकतो या गरमीमध्ये. बरोबर. आता टेम्परेचर पण कुठेतरी वाढतच चाललंय आणि आपल्याला सुद्धा ही गरमी सहन होत नाही. तर नंदींना तर खूपच या गोष्टीचा प्रभाव पडत असेल नंदींवर. तर बैलगाडा क्षेत्राकडे एक चांगलं वळण लागलंय बैलगाडी क्षेत्राला. आणि आजच्या काळात आपण बघतोय की पारितोषिक वगैरे खूप बैलगाडी क्षेत्रात आलेले आहेत. म्हणजे एक चांगले दिवस आलेले आहेत क्षेत्राला. काय बोलाल? चांगले दिवस खेळ खेळता पण आला पाहिजे, म्हणजे थोडा गारामाल काही पण संयम पण ठेवला पाहिजे. समजा बैल थोडाफार आजारी पण असला बरोबर तर नाही आणायला पाहिजे अड्ड्यामध्ये. बाबा 4 दिवसामध्ये नका 8 दिवसामध्ये करा बैल, बरोबर. थोडा फरक पडेल. म्हणजे एक संयमी एक हा. गाडा मालक म्हणून. हा, तर चला, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि असाच गुलालात राहा. धन्यवाद दादा तुम्हाला.